मित्रांनो, तुम्ही कधी असा धबधबा पाहिलाय का जो खाली न जाता वर वाहतो? सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये लपलेलं हे सौंदर्य म्हणजे निसर्गाचे एक थक्क करणारं दृश्य. होय, महाराष्ट्रात आहे असं एक भन्नाट ठिकाण, नाणेघाट रिव्हर्स वॉटरफॉल. या ठिकाणी कसं जायचं, कुठे राहायचं, फूड ऑप्शन आणि सोबतच भन्नाट सह्याद्रीचं दृश्य बघायला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी पुण्यावरून लवकर निघालो, चाकण मार्ग नाशिक हायवेने आणि पोहोचलो नारायणगावला. मंडळी, पुण्यावरनं निघून पहिला स्टॉप घेतला आपला नारायणगावमध्ये. आता इथून आपल्याला जायचं जुन्नरला आणि जुन्नरवरून जायचं आपल्याला नाणेघाटात. आज बाय द वे आमच्या ऋषीचा वाढदिवस आहे, तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऋषी तुला. बोल काहीतरी. थँक्यू. जुन्नर मार्गे शिवभूमीत प्रवेश केला. शिवनेरीच्या पायथ्याला असणारे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला वंदन करून पुढे चावंड किल्ला आणि नाणेघाटाच्या मार्गाला लागलो. सह्याद्री भरभरून हिरवागार शालू पांघरून मस्त सजून बसलाय आणि अशा ठिकाणी बाईकवर रोड ट्रिप करणे म्हणजे स्वर्ग सुखच. मंडळी, पावसाळा म्हटलं की आपला सह्याद्री हा पूर्ण स्वर्ग होऊन जातो आणि आज चाललोय आम्ही या स्वर्गामध्ये नाणेघाटला. तर नाणेघाटला विशेष म्हणजे चाललोय रिव्हर्स वॉटरफॉल बघायला, कारण की पावसामध्ये त्याच्या म्हणजे पूर्ण ग्रॅव्हिटी पूर्ण चेंज होऊन जाते आणि खालून पाणी वरती येतं. तो नाणेघाट आपण एक्सप्लोर करणार आहोत, रिव्हर्स वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत. अशा गावातून जाणारा रस्ता, आजूबाजूला हिरवीगार भातशेती, डोंगरांनी आणि सह्याद्रीने आपल्या पंखात घेतलेली ही गावं, गावातली माणसे शेताकडे निघालेली, हे सगळं अनुभवायला मिळतं नाणेघाटाकडे जाताना. मंडळी, आता तुम्हाला नाणेघाटला यायचं कसं, तर पुण्यावरनं नारायणगाव जुन्नर मार्ग नाणेघाटला तुम्ही येऊ शकता. जवळपास 110 किलोमीटरचा हा म्हणजे ट्रॅव्हल असणार आहे. आणि मुंबईवरून जर येत असाल तुम्ही तर माळशेठ घाटवरनं तुम्हाला नाणेघाटमध्ये यायला लागेल. जवळपास 150 ते 160 किलोमीटर वरती नाणेघाट येतो. आता चला तर मग आता लवकरात लवकर पोहोचूयात, पाऊस यायला लागला. हा रस्ता धुक्यात हरवलेला नाणेघाटाच्या वळणावळणावरून सह्याद्रीच्या कुशीतून प्रत्येक क्षण जपतोय तिच्या सोबत. ही ट्रिप फक्त ट्रॅव्हल नाही, ही आठवण बनते आयुष्यभराची, ती, मी आणि सह्याद्री. मंडळी, आता आपण पोहोचलोय नाणेघाटामध्ये आणि बघतोय सगळीकडे असं धुकच धुक आहे. चेक पॉईंटला थांबलो इथे आणि इथे चेक पॉईंटला आल्यावरती पर टू व्हीलरला 20 रुपये चार्जेस आहेत. आता बसला किती माहिती आहे, जवळपास 100 रुपये असू शकतात बसला. बाकी सकाळपासून असंच धुकं दिसतंय म्हटल्यावरती आज काही धुकं हटणार नाहीये. हे इथं चेकपोस्ट आपण बघतोय. शपथ, असे मस्त थंड हवा सुटली आणि एवढं धुकं आज काय दिसेल का नाही माहित नाही. आता बघूया, जेवढं आपल्याला दिसेल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करेल तुम्हाला. सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं एक रहस्य, जिथे धबधबाही उलटा वाहतो. हो, आपण बरोबर ऐकलं, हे आहे नाणेघाट रिव्हर्स वॉटरफॉल. महाराष्ट्रातलं हे एक असं अनोखं ठिकाण आहे जिथं पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाऱ्यामुळे खाली न जाता वरती उडतो. हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या 2.5 ते 3 तासाच्या अंतरावर आहे. जुन्नर तालुक्यातलं नाणेघाट हे ऐतिहासिक, ट्रेकिंग आणि निसर्ग यांचं अद्भुत मिश्रण आहे. पण या ट्रेकचा खरा आकर्षण म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल. वाऱ्याचा जोर एवढा असतो की धबधब्याचं पाणी थेट आकाशात उडतं. एखाद्या स्वप्नासारखं दृश्य जर अजूनही बघितलं नसेल तर या पावसात एकदा तरी नक्की भेट द्या. बापरे, बघताय पाऊस किती जोरात आलाय. हा ना, हवा जास्त आहे. शिवराज अडकला. अरे कसली हवा इथे, आई शपथ.
पाठीमागे मला लोक कसं चाललेत. हळू रे, कसा एक्सपिरियन्स. सब कोरा ही कोरा हो गया भाई यहाँ पे. नाणेघाट पावसात झाले. पाऊस बापरे. पुढे बघा रस्ता कसलाय. मंडळी आता आपण पोहोचलोय रानवर हॉटेलच्या इथे. आजूबाजूचं पूर्ण असं धुक्यात हरवले पूर्ण नाणेघाटाला. आणि निलेश दादाचं हे हॉटेल आहे आपलं रानवारा. मस्त असं गरम गरम चाय वगैरे चालू आहे. आता कुठे जाऊ फिरायला सांग. आता पहिले रिवर्स करा, मग तिकडनं नाणेघाट करा, मग चेंजिंग करून निघून जा. आता चेंजिंगच्या नादीच नका लागून. आता वातावरण असं जबरदस्त झालंय ना, पूर्ण धुकं. आता मला वाटतं हे हटणार नाही ना दिवस. नाही धुकं तर नाही हटायचे. आणि पाऊस बंद होता ना 2-3 दिवस. हा. आता तेच करूयात, रिव्हर्स वॉटरफॉलला जाऊयात. बघू काय बघायला मिळतंय तिकडे मस्तपैकी. आणि आता इथं आम्ही जेवणाची वगैरे ऑर्डर दिलेली आहे. इथे जर तुम्ही नाणेघाटामध्ये जर चक्कर मारत असाल, फिरायला येत असाल, तर इथे रानवारा हॉटेल नक्की व्हिजिट करा. आणि मी निलेश दादाचा नंबर वगैरे स्क्रीनवरती नक्कीच देईल आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. राहण्याची पण सोय आहे. इथे 2 रूम आहेत, पाठीमागे 3 रूम आहेत. गेले म्हणजे मी जसं नाणेघाटला येतो ना, तसं म्हणजे 3-4 वर्ष झाले असतील. मी म्हणजे कधी पण आलो की रानवारा हॉटेलला थांबतो. तुम्ही पण इथं नक्की. आणि चांगली सर्व्हिस आहे मस्त वगैरे. चांगली थंडी वाजते आता. हो. आज दिवसभर पाऊस आणि धुकं आहे. अक्षरशः समोरचं काहीच दिसत नाही, एवढं धुकं. हॉटेलचा परिसर देखील खूप सुंदर आहे. पावसात भिजून थकून अशा गावातल्या घरी यावं, चहा घ्यावा, मस्त व्हेज नॉनव्हेजचं जेवण गरम गरम. हे सुख देखील वेगळंच आहे. आता वाट बघत होतो धुकं हटायची, मग रिव्हर्स वॉटरफॉलकडे जायचं होतं. पण वारा, पाऊस आणि धुकं कायमच एका जागीच थांबून होतं. तरी मी सांगत होतो बायकोला, पावसा पाण्यात आपलं गप घरी राहायचं. मला आली नाणेघाट मध्ये घेऊन इथं. आणि इथं तर काय बघायला पण भेटत नाही मला. नाणेघाटला ही दोघं जण पहिल्यांदा आलेले आहेत. आणि यांना काही समजत नाही की कुठं आलोय आम्ही. समजतंय काय, कुठे चाललाय रस्ता, काय चाललंय काही समजत नाहीये. आणि एवढं धुकं आहे ना, मी सुद्धा विसरलोय रिव्हर्स वॉटरफॉलचा रस्ता. असे पाऊलवाट भरपूर फुटलेले आहेत. पलीकडे एक पाऊलवाट आहे, ही एक पाऊलवाट आहे. धुक्यामध्ये काहीच दिसत नाही, पण रस्ता काढत आपण चाललेलो आहोत. ऋषीसाठी केक आम्हाला भेटलेला आहे बघा इथे. प्रॉपर केक आहे. चल ऋषी, त्याचा बर्थडे करून टाकू आपण. आमच्या समोरच जीवधन किल्ला आहे. पण धुकं एवढं आहे ना की आजूबाजूला काही दिसत नाहीये. आणि जर सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना जर म्हटलं तर किती सुंदर हा परिसर होतो, दाखवतो तुम्हाला. रंगीबेरंगी फुलांनी भरलेली वाट. सप्टेंबरमध्ये या ट्रेकची मजा तर काही औरच असते. हिरव्या रस्त्यावर पसरलेली रंगीबेरंगी फुलं आणि त्यावर खेळणारी फुलपाखरं. वाटच जणू निसर्गाने खास साजरी करून ठेवली आहे असे वाटते. आणि ट्रेकचा सगळ्यात थरारक भाग जीवधन किल्ल्यावरचा वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंगचा. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. थरारक अनुभव आहे खाली बघितल्यावर. पूर्ण खाली व्हॅली बघू शकता तुम्ही. हे बघितलं का, हे जमिनीतलं पाणी येतंय बुडबुड. बापरे, हे मस्त आहे. असं वाटतं पाण्याला झरा लागला इथून खाली. आणि गरम पाणी आहे. मंडळी, रिव्हर्स वॉटरफॉलला बऱ्याच वेळा मी आलोय, पण एवढं धुकं आणि पावसामुळे रस्ता विसरलो आणि भटकत बसलो तिकडे अर्धा तास जवळपास. तर आता आपण पोहोचलोय गुगल मॅपच्या साह्याने इथे रिव्हर्स वॉटरफॉलला. पावसाळा सुरू झाला की नाणेघाटात वाऱ्याचा वेग एवढा जबरदस्त असतो की धबधब्याचं पाणी वरच्या दिशेने उडतं. हे दृश्य पाहताना असं वाटतं जणू काही निसर्ग स्वतःच्या नियमाचं उल्लंघन करतोय. ट्रेकिंग प्रेमीसाठी नाणेघाट हा स्वर्ग आहे.
हिरवीगार रानं, थंड वारा, धुक्याने भरलेली वाट आणि यावर कळस म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वाट निसरडी आणि घसरडी आहे. योग्य तयारी आणि काळजीने या. निसर्गाची ही किमया तुम्हाला एकदा अनुभवायलाच हवी. एकदा तरी नक्की या आणि स्वतः अनुभव घ्या नाणेघाटचा रिव्हर्स धबधबा. हा जो पूर्ण वॉटरफॉल दिसतोय आपला, हा वर्ण वाहत खाली येतोय आणि हाच खाली जाऊन मिळतोय रिव्हर्सला. म्हणजे ते रिव्हर्सचं पाणी रिटर्न येतं इकडे या साईडला. आता इथं आपण रिव्हर्स वॉटरफॉलचा थोडंसं पण एन्जॉय केलेलं आणि आपण चाललोय आता रिटर्न. मान्सूनमध्ये एखादा तरी ट्रेक असा होतोच, म्हणजे एकदम असं धुकं, पाऊस, आजूबाजूला काही दिसत नाही. काय झालं रे, ओरडू नका. वापस येताना पाण्यात हरवलेल्या धुक्यात हे 2 बदक दिसले. इतके मस्त या धुक्यात मनसोक्त फिरत होते. निथळ पाण्यात कदाचित अन्न शोधत असतील. आता आम्हालाही खूप भूक लागली होती. येऊन पोचलो रानवरा हॉटेलवर आणि मस्त जेवणावर ताव मारला. मस्त. आता एवढ्या थंडीमध्ये आम्ही मागवले नॉनव्हेज आणि आमच्यामध्ये हा व्हेज आहे आणि मस्त आहे. बाकी टेस्ट कशी आहे? मस्त आहे ना. चला गरम गरम आपण आता जेवणावरती ताव मारूयात. एवढी थंडी सुटली ना आतमध्ये, कारण की एवढं धुकं आणि एवढं वारं, त्याच्यामुळं थंड वातावरण, थंडी सुटली चांगली आहे. हे अरे आता दिसायला लागले क्लिअर बघ नाणेघाट. हां बऱ्यापैकी आता थोडंसं क्लिअर होत आहे. ज्या होपनी आलो होतो की आपल्याला वातावरण मस्त असं बघायला भेटेल, क्लिअर असेल, पण तसं काही झालेलं नाही. पण बाकी हा निसर्गाचा पण अनुभव आपल्याला घेता आला. मजा आली आजचा दिवस एक्सप्लोर करायला. सो हा व्हिडिओ मी आता इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटेल लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉगमध्ये.